दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय। ट्विटरवरून मोदींचे जुने पोस्टर झळकावत त्यांनी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या पेट्रोल डिझेलवरून जो प्रचार केला होता त्या प्रचाराची आठवण करून दिली। या पोस्टमधून ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। आव्हाडांनी मोदी यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव पुन्हा वाढलेत। पेट्रोल 17 रुपये 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 रुपये 55 पैसे अशी वाढ झालेली आहे। महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86 रुपये 85 पैसे इतका आहे। पेट्रोल दरवाढीचे पडसाद आता केंद्रातही उमटायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडलंय। पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलंय। केंद्र सरकारनं कोरोनाचा संसर्ग आणि पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्यात असं ट्विट करत राहुल गांधींनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। राहुल गांधी काय म्हणालेत पहा। मोदी सरकारनं कोरोनाचा संसर्ग आणि पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्यात असा खोचक टोला त्यांनी कोरोनानंतर आता सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चटके बसू लागलेत। सलगच्या इंधन दरवाढीमुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर साधारण एकाच पातळीवर आलेत। इंधनाच्या किमती भिडल्या गगनाला, उडणार महागाईचा भडका। लॉकडाऊन नंतर आता महागाईचेही चटके। लॉकडाऊनमुळे अगोदरच अनेक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यात। त्यातच सततच्या इंधन दरवाढीमुळे आता महागाई भडकण्याची चिन्ह आहेत। की डिझेल रेग्युलर नव्हतं वाढत पण आता रेग्युलर वाढतंय आणि पेट्रोल त्याच्यापेक्षा झपाट्याने वाढायला लागले। तर त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय। हे सरकारचं अपयश आहे। सरकारकडे आयोजन नियोजन काही नाही आहे आणि सरकार गरीब लोकांचा विचार करत नाही, मध्यमवर्गीय लोकांचा विचार करत नाही। सध्या अशी अवस्था आहे, श्रीमंत लोक कमरड्या खात आहेत, गरीब लोक त्यांना दान मिळतात, फुकट मिळतात, चांगली गोष्ट आहे। आणि मध्यमवर्गीय लोक फक्त सॅनिटायझरने हात धुत बसतात। भाडे पण मिळत नाही, डिझेल रेट वाढले, आता काय कमी पैसे पण काम करावं लागते। आता बसमध्ये पण घेत नाही येत, त्यामुळे जसा प्रॉब्लेम होतो ना डिझेल भाव वाढल्यामुळं, पेट्रोल भाव वाढल्यामुळं। डिझेलच्या किमती वाढल्याने माल वाहतूक खर्चात वाढ होईल। सार्वजनिक वाहतुकीचा खर्च वाढल्याने प्रवास खर्चही वाढेल। ऑटो सेक्टरवरही त्याचा परिणाम होऊन वाहन विक्री घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय। शिवाय कृषी व्यवसायातही डिझेलचा वापर होत असल्याने उत्पादन खर्चातही वाढ होणार आहे। तसंच कारखाने आणि कॉर्पोरेट क्षेत्रात पर्यायी वीज निर्मितीसाठीही डिझेलचा वापर होत असल्याने त्यांचाही खर्च वाढेल। याचा एकत्रित परिणाम महागाई वाढण्यात होईल। ही बाब लक्षात घेता आजवर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारतर्फे डिझेलवर सबसिडी दिली जात होती। मात्र लॉकडाऊनमध्ये केंद्राचं कंबरडं मोडल्याने आता ही सबसिडी सुद्धा बंद करण्यात आली आहे। त्याचा परिणाम होऊन डिझेल आणि पेट्रोलच्या किमती सध्या एकाच पातळीवर आल्यात। त्यामुळे आगामी काळात महागाईचा भडका उडणार हे निश्चित। अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे।